संप्रदायामध्ये दोन मुस्लिम संत होऊन गेले. एकाचं नाव आहे संत कमाल आणि एकाचं नाव आहे संत कबीर. काय? एकाचं नाव आहे संत कमाल आणि एकाचं नाव आहे संत कबीर. अहो दिवसभर त्या भगवंताचे नाम चिंतन करत होते. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, रात्र न कळे दिवस न कळे मायबाप. त्या कबीरानं त्या कमलानं त्या भगवंताचे नाम चिंतन घ्यावं महाराज. आणि एक दिवशीची घटना अशी घडली. कमाल 10-12 वर्षाचं लेकरू आहे महाराज. 10-12 वर्षाचं लेकरू आहे म्हणजे आपल्या बापासोबत भजन करते. आणि भजन करत असताना कमल काही कारणानिमित्त घराच्या बाहेर पडला. आणि घराच्या बाहेर पडल्या असताना त्यानं पाहिलं माऊली ज्ञानोबाराची दिंडी आपल्या घराकडे येते. माऊली ज्ञानोबाराची दिंडी आपल्या घराकडे येते. तो पळत 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 बापाकडे गेला, कबीराकडे गेला. बाबाला सांगू लागला, बाबा अहो बाबा ज्ञानोबाराची दिंडी आपल्या घराकडे येते. बाबा बाबा ज्ञानोबाराची दिंडी आपल्या घराकडे येते. दरवर्षीचा मुक्काम आपल्या घरी असतो बाबा. अहो आपण ज्ञानोबाराच्या दिंडीला आपण जीव घालत असतो बाबा. या वर्षी सुद्धा ज्ञानोबाराची दिंडी आपल्या घरी येणार आहे. आपण काय करायचं बाबा? आणि त्याच वेळेस एवढा मोठा संत कबीर त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. आणि त्यावेळेस तो म्हणाले, कमला अरे तू म्हणतोस ते खरंय. अरे दरवर्षी दिंडी आपल्या घरी येते. आपण ज्ञानोबाराच्या दिंडीसाठी स्वयंपाक करतो, परंतु आपल्या घरामध्ये अन्नाचं एक कण देखील नाही, तर आपण त्यांच्या दिंडीला कुठून जेव घालणार? त्याने सांगितलं. आणि असं म्हटल्याबरोबर कमाल 10-12 वर्षाची लेकरू आहे म्हणजे बापासोबत भजन करते. आणि त्याच वेळेस त्याच्या डोक्यामध्ये एक विचार आला. त्याने सांगितलं, बाबा अहो आपण समाजाकडे जर धान्य मागा गेलो, समाजाकडे जर आपण काही धान्य मागा गेलो तर समाज आपल्याला काही धान्य देणार नाही. बाबा समाजाकडे जर आपण काही धान्य मागा गेलो तर समाज आपल्याला काही देणार नाही. दुकानदाराकडे जर आपण काही धान्य मागा गेलो तर दुकानदार आपल्याला काहीच देणार नाही. बाबा मग काय करायचं का मला? काय करायचं का मला? आणि त्याच वेळेस 10-12 वर्षाचं लेकरू आहे बापासमोर उभं आहे. बापाला सांगते, बाबा हो बाबा आता काही नाही करायची तर आपण फक्त वारकऱ्यासाठी आपण चोरी करायची. बाबा आपण चोरी करायची. काय चोरी करायची? अरे लेका येणारच का का? अरे गावातील लोक काय म्हणतील? दिवसभर ते भगवंताचं नाम चिंतन करतात आणि रात्र्या चोऱ्या करतात. आणि असं जर म्हटलं तर आपल्या कुळाला डाग लागेल, किती मोठा शिका लागेल. अरे कळतंय का तुला? त्यावेळेस त्याने सांगितलं, बाबा हो मला कळतंय बाबा. हो बाबा आपल्याला जेवढं लागते तेवढंच घ्यायचं, जास्त काही घ्यायचं नाही. बाबा तुमची मान समाजात खाली येईल असं मला मान्य नाही बाबा. अहो असं मला मान्य नाही बाबा. परंतु ज्ञानोबाराच्या दिंडीला उपवाशी जाता कामा नाही. आपण त्यांना जीव घालायचे बाबा. जास्त काही घ्यायचं नाही, जेवढं लागतंय तेवढंच घ्यायचं. आणि असं म्हटल्यानंतर एवढा मोठा संत कबीर त्याच्या डोळ्यातून पाणी आलं महाराज. रात्रीचे 2 वाजले होते महाराज. चोरी करण्याकरिता निघाले. आणि जात असताना 10-12 वर्षाचं लुटू पावलं टाकत निघालं. त्याच्या मागे त्याचा बाप निघाला. आणि जात असताना दुकानदाराच्या दुकानासमोर जाऊन उभे राहिले. आणि त्याच वेळेस त्या कमालानं एक पाय आत ठेवला आणि एक पाय बाहेर ठेवला. आणि बाहेर ठेवल्याबरोबर एक वस्तू उचलायचा बापाच्या हातामध्ये देऊ लागला. एक वस्तू उचलायचा बापाच्या हातामध्ये देऊ लागला. आणि एवढा मोठा संत ज्ञानोबाराच्या दिंडीला जीव घालण्याची तळमळ पाहू लागला महाराज. आणि तेवढं झाल्यानंतर महाराज ज्या वेळेस शेवटची वस्तू उचलणार आणि त्याच वेळेस दुकानदार जागा झाला. ज्या वेळेस शेवटची वस्तू उचलणार त्याच वेळेस दुकानदार जागा झाला. आणि दुकानदाराने ते पाहिलं आणि पाहिल्याबरोबर दुकानदाराने त्याचा पाय पकडला. आणि पाय पकडल्याबरोबर कमलानं सांगितलं, बाबा अहो बाबा दुकानदार जागा झालाय. दुकानदाराने माझा पाय पकडला बाबा. दुकानदाराने माझा पाय पकडलाय बाबा. आता काय करायचं? त्याच वेळेस कमलानं सांगितलं, लेका अरे कबीराने सांगितलं, लेका तुला सांगितलं होतं आता आपल्याला गावासमोर उभा करतील. हे दोघं चोर आहेत, हे ढोंगी आहेत, हे साधू आहेत असं जर म्हटलं तर आपल्या कुळाला 100% डाग लागणार आहे.
अरे हे बापले दिवसभर भजन करतात, रात्री चोऱ्या करतात, असं म्हणलं तर काय राहील रे आपल्यामध्ये, काय इज्जत राहिली? आणि त्याच वेळी त्याने सांगितलं, बाबा अहो बाबा मी तुमचा लेकरू आहे, मी तुमची मान समाजात खाली येईल असं मी कधी वागणार नाही. आणि त्याच वेळी त्याने सांगितलं, बाबा अहो बाबा तुम्ही तलवार आणली का? तलवार बाबांना सांगितलं, हो आणली ना. कमाला काय कडी तोडायची आहे, काय कुलूप कापायचा आहे, काय दरवाजा कापायचा आहे, काय करायचे सांग कमाला. त्याच वेळेस कमलाने सांगितलं, बाबा कडी नाही तोडायची, कुलूप नाही कापायचं, दरवाजा नाही कापायचं, आता कापायचं तर माझी मान कापायची बाबा, आता माझी कापायचं तर माझं मुंडकं उडवायचंय बाबा. आणि असं म्हटल्यानंतर एवढा मोठा संत कबीर त्याच्या डोळ्यातून पाणी आलं आणि तो पाहू लागला, अरे नका तू माझा काळजाचा तुकडा आहेस, मी तुझं मुंडकं कसं कापणार? त्यावेळी त्याने सांगितलं, नाही बाबा, अहो बाबा तुम्ही जर माझं मुंडकं नाही कापलं तर हे कोण्या पाप्याला कळणार नाही, हे धड कोणाचं आहे, हे धड कोणाचे कळणार नाही. आणि असं म्हटल्यानंतर अहो एवढा मोठा संत कबीर तलवार काढली आणि तलवार काढल्याबरोबर स्वतःच्या मुलाचं मुंडकं उडवलं. आणि त्याच वेळेस मुंडकं उडवल्याबरोबर मुंडकं एका साईडला पडलं आणि धड एका साईडला पडलं. आणि ते पाहिल्याबरोबर आणि त्याच वेळेस एका पिशवीमध्ये ज्ञानोबाच्या दिंडीला लागणार स्वयंपाक एका पिशवीमध्ये भरलं आणि दुसऱ्या पिशवीमध्ये कमलाचं मुंडकं ठेवलं. आणि एवढा मोठा संत कबीर घराच्या दिशेने निघाला. आणि जात असताना घरासमोर जात असताना त्याच वेळेस त्या दुकानदार जागा झाला. आणि त्याच वेळेस ज्या 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 दिशेने ज्ञानोबाची दिंडी येणार होती त्या शिळेवरती त्या कमलाला बांधलं होतं. आणि त्याच वेळेस कमलाला बांधले महाराज, मुंडकानं त्या झाडाला हात असे खाली सोडलेले. आणि त्याच वेळेस अहो कबीर घरी गेला आणि त्यावेळेस त्याने बायकोनं पाहिलं तर पाहता तर काय महाराज, बायकोनं पाहिलं हो. त्यावेळेस तिला लागला, हो तुम्ही तुमच्या मुलाचं मुंडकं कापून आणलं, तुम्हाला काही वाटलं नाही का धनी? अहो धनी स्वतःच्या मुलाचं मुंडकं कापून आणलं, तुम्हाला काही वाटलं नाही का धनी? आणि त्याच वेळेस त्यांनी सांगितलं, हे बघ आपण आपलं भोग्य नंतर भोगू, पहिले ज्ञानोबाची दिंडी आपल्या घराकडे येते, आपण त्यांना जीव घालायचंय. आणि त्याच वेळेस हे स्वयंपाकाला लाग, ते मुंडकं उचललं आणि त्याला सांगलं पलंगावरती पांघरून ठेव आणि स्वयंपाकाला लाग. मला सांगा अहो कोणत्याही मुलाचं मुंडकं पलंगावरती पांघरून ठेवलं तर माऊली ज्ञानोबाच्या दिंडीसाठी स्वयंपाक करेल? कोणत्याही माऊली ज्ञानोबाच्या दिंडीसाठी स्वयंपाक करेल? बोला हो. आई म्हणजे नाते नसते, आई म्हणजे काय कोण असतं महाराज? मावशी नसते, मा ही माय असते. अहो चेहरा पाहिल्यानंतर लाखो लोक तुमच्या प्रेमात पडतील. ऐका बरं का, चेहरा पाहिल्यानंतर लाखो लोक तुमच्या प्रेमात पडतील, परंतु चेहरा न पाहता 9 महिने 9 दिवस जी पोटातच प्रेम करते तिला आई म्हणतात. आता उदाहरण भरपूर आई तुम्हाला सांगत नाही महाराज, आता वेळ अभाव तुम्हाला सांगत, आई बद्दल बोलायचं झालं तर भरपूर आहे, परंतु एवढं झाल्यानंतर ते म्हणतात, अरे माऊली ज्ञानोबाची दिंडीला स्वयंपाक कर. स्वयंपाक केला महाराज, स्वयंपाक झाला, ज्ञानोबाची दिंडी जेवणाकरिता आले, जेवणाकरिता आल्यानंतर जेवायला बसले, जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर वाट लावण्याकरिता कबीर घराच्या बाहेर पडला. आणि घराच्या बाहेर पडल्याबरोबर त्याच वेळेस कमलाने विचारलं आणि त्याच वेळेस ज्या बरोबर दिंडी निघाली, ज्या 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 दिशेने दिंडी निघाली त्या ठिकाणी कमलाला ज्या सुळावरती दिलं होतं दिंडी त्या ठिकाणी जाऊन उभी राहिली. आणि त्याच वेळेस एका वारकऱ्याने विचारलं, कमला कबीराला विचारलं, कबीरा हे धड कोणाच आहे? अरे हे वारकऱ्याच्या दिंडीला पाहिल्याबरोबर जे हरी घालते म्हणजे हे सामान्य लेकराचं धड नसावं. अरे वारकऱ्याच्या दिंडीला पाहिल्याबरोबर जे हरी घालते म्हणजे हे सामान्य लेकराचं मुंडकं नसावं. आणि असं म्हटल्याबरोबर आणि त्याच वेळेस त्या बाबाने विचारला, रे ह्याचं मुलाचं जर मुंडकं असेल, ह्या मुलाचं जर मुंडकं असेल, मी याला 5 मिनिटात जिवंत करतो. आणि जिवंत करतो म्हटल्याबरोबर ही गोष्ट कबीराच्या कानावर गेली. कबीर घरी पळत 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 गेला आणि पळत पळत गेल्याबरोबर पलंगावरती पांघरून ठेवलेलं मुंडकं उचललं आणि मुंडकं उचलल्याबरोबर बाबाच्या पायाजवळ आणून ठेवलं. आणि त्याच वेळेस त्या बाबाने ते मुंडकं उचललं आणि मंत्र म्हटला आणि ज्या सुलावरती त्या कमळाला दिलं होतं ना त्या ठिकाणी गेले, ते मुंडकं लावलं आणि जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायाच्या पाठीवर त्या कमळाला जिवंत केले. ही माझी वारकरी संप्रदायाची ताकद.